विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेमध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथडचा अभ्यास केलेला होता. आता या फॅक्टरायझेशन मेथडचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या मेथडचा अभ्यास करायचा आहे, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. पण फॅक्टरायझेशन मेथड असतानाही आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड का वापरावी लागली, याच्यासाठी अगोदर थोडासा आपल्याला अभ्यास असा करायचा आहे की ज्या काय फॅक्टरायझेशन मेथडमध्ये मिडल टर्मचं आपण स्प्लिटिंग केलं, त्याचे दोन भाग केले की आणि फर्स्ट आणि लास्ट टर्मचा गुणाकार आणि मिडल टर्मचं स्प्लिटिंग सेम येत होतं. परंतु काही वेळेस असे एक्झाम्पल्स येतात की ज्याचं कुठलाही फॅक्टर ने मिडल टर्म स्प्लिटिंग होत नाही आहे. पहा, फॉर एक्झाम्पल जर आपण असं एखादं एक्झाम्पल घेतलं, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 3 इक्वल टू 0. तर पहा, आपण जर याला फॅक्टरायझेशन विचार केला तर 1 into 3 होणार आपले 3 आणि 3 चे जर फॅक्टर पहिले तर 1 into 3 शिवाय दुसरे कुठले फॅक्टर नाही आहे. मग 1 into 3चं ॲडिशन जर केलं तर 7 येऊ शकत नाही. मग अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल्स आले तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, तर त्यासाठी आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा अभ्यास करायचा आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये अभ्यास करताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत की त्या बाबी लक्षात असल्या तरच आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने अभ्यास करता येतो. तर पहा, महत्त्वाचं काय काय असणार त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा तर ह्या दोन एक्सपॅन्ड फॉर्म माहिती असणं गरजेचं आहे. एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, याचा जर आपण एक्सपॅन्ड फॉर्म केला तर तो मिळतोय आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आणि दुसरं एक एक्सपॅन्ड फॉर्म आणखी एक गरजेचं आहे आपल्याकडे, एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस मायनस 2ax प्लस ए स्क्वेअर. हे दोन फॅक्टर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि या दोन फॅक्टरवर त्या एक्सपॅन्ड फॉर्मवरच आपल्याला हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड बरीचशी अवलंबून आहे. तर आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की जे काही आपलं क्वाड्रॅटिक टर्म असतं, जे फर्स्ट टर्म असतं एक्स स्क्वेअर, तर याची जी एची किंमत आहे ती फक्त आणि फक्त एकच असायला पाहिजे. म्हणजे एक्स स्क्वेअरला कोफिशियंट हा एकच असावा. एक व्यतिरिक्त जर दुसरा असला तर तो आपल्याला कन्व्हर्ट करून एक मध्ये आणावा लागतो. त्याच्या मेथड्समध्ये आपण शिकणार आहे. परंतु ज्या वेळेस कोफिशियंट एक येतो त्यावेळेसच कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ही आपल्याला पुढे सॉल्व्ह करता येते. तर त्या मेथडची काही एक्झाम्पल्स आपण आज पाहणार आहोत. तर पहिले एक्झाम्पल्स पाहूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एका फॅक्टरायझेशनने सॉल्व्ह होत नाही. म्हणजे हे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तर काय करायचं आहे की त्यातलं कॉन्स्टंट टर्म फाइंड करायचं आहे. ते पहा, या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म काय आहे आपल्याकडे, तर आहे प्लस 2. हे कॉन्स्टंट टर्म आहे. हे थोडा वेळ काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी ॲब्सेंट आहे असं दाखवून त्याऐवजी आपल्याला के ही किंमत मांडायची आहे. म्हणजे आपलं इक्वेशन पहा अशा पद्धतीने तयार होईल. एक्स स्क्वेअर प्लस 10x, हा जो लास्ट टर्म आहे आपल्याकडे की ॲब्सेंट दाखवून या ठिकाणी प्लस के करायचं आहे इक्वल टू. आता या दोन फॉर्मॅटपैकी कुठलं फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे, तर मिडियमला या ठिकाणी प्लस साईन आलेली आहे. म्हणजे आपल्याला फॉर्मॅट वापरायचं आहे एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जर या ठिकाणी समजा मिडियमला मायनस साईन असतं तर आपण दुसरा एक्सपॅन्ड फॉर्म वापरलेला असता. आता आपण याच्या पुढची स्टेपमध्ये हे फर्स्ट लेफ्ट हँड साईड जशात तशी लिहून घेऊ. एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस के इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअरचा आपण जो एक्सपॅन्ड फॉर्म घेतलेला आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर, हा या ठिकाणी मांडू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. आता हे दोन्ही इक्वेशन इक्वलमध्ये असल्यामुळे दोन्हीचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. तर पहा, या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, इथं पण फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर आहे. या ठिकाणी आहे 10x, तर या ठिकाणी आहे 2ax. या दोन टर्मचं जर आपण कंपॅरिझन केलं तर ह्या 10च्या ऐवजी
या ठिकाणी आलेले आहेत आपल्याकडे 2a. मग आपल्याला याच्या कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी आपण असं लिहू 10 इक्वल टू 2a आणि यावरून a ची किंमत आपल्याला फाइंड करता येईल. हे 2 आपण मल्टिप्लायचे डिवाइड करू 10 बाय 2 इक्वल टू a, 5 इक्वल टू a. हे आपल्याला a ची किंमत मिळाली आहे 5. आता परत पहा दुसऱ्या टर्मचं कंपॅरिझन करू k. k चं कंपॅरिझन इकडे कशा बरोबर होणार a स्क्वेअर बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू k इक्वल टू a स्क्वेअर. हे इक्वल टू a ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला 5 स्क्वेअर k इक्वल टू 25. आता या k ची किंमत आपल्याला 25 जी मिळालेली आहे ती आपल्याला या k च्या जागेवर सबस्टिट्यूट करायची. या इक्वेशन मध्ये एकदा ती ऍडही करायची आहे आणि सबट्रॅक्टही करायची आहे आणि त्याच्या पुढे जो काय आपण सुरुवातीचा कॉन्स्टंट टर्म च्या ऐवजी k ठेवलं होतं ते कॉन्स्टंट टर्म परत ऍड करायचं आहे. तर पहा आपलं इक्वेशन आता कसं तयार होणार x स्क्वेअर 10x प्लस k ची किंमत किती आली आपली 25. ती प्लस करायची आणि लगेच परत मायनस पण करायची. k ची किंमत प्लस मायनस केल्यानंतर आपण कॉन्स्टंट टर्म काय होतं ते लक्षात घ्या. +2 हे आपलं कॉन्स्टंट टर्म होतो ते या ठिकाणी लिहायचं +2 इक्वल टू 0. आता याचे जे काय फर्स्ट 3 टर्म्स आहेत त्या फर्स्ट 3 टर्म्स वरून एक आपल्याला स्क्वेअर पॉलिनोमियल मिळते. त्याचा आपल्याला काय करायचा ब्रॅकेट तयार करायचा आहे या पद्धतीने. तर त्याचा ब्रॅकेट तयार करण्यासाठी आपल्याला एक सोपी मेथड सांगतो मी तुम्हाला जेणेकरून ब्रॅकेट तयार करणं सोपं होईल. तर फर्स्ट टर्म आहे आपल्याकडे x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट निघणार x. मिडल टर्मचा विचार नाही करायचा फक्त मिडल टर्मच्या साईनचा विचार करायचा आहे. तर मिडल टर्मला प्लस साईन आहे ते घेतला आपण प्लस. बाकी 10x चा कुठलाही विचार करू नका. आणि लास्ट टर्म आहे 25. तर 25 चं स्क्वेअर रूट निघणार 5 ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला ब्रॅकेट करायचं आहे. काय काय केलं लक्षात घ्या. पहिलं टर्म जे होतं x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर रूट घेतला x. मिडल टर्मचं फक्त साईन घ्यायचं आहे आपल्याला प्लस आणि जे लास्ट टर्म आहे 25 त्याचं स्क्वेअर रूट 5. ओके. आणि हा पुढचा जो भाग आहे -25 + 2 ॲज इट इज लिहू आपण. आता आपल्याला या दोन टर्म जे आहेत कॉन्स्टंट टर्म याची साइन नुसार ऍडिशन सबट्रॅक्शन करता येईल. x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर -25 + 2 इक्वल टू -23 इक्वल टू 0. आता हे जे काही कॉन्स्टंट टर्म आहे याची साइड चेंज करू आपण. x + 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू मायनसच्या या बाजूला नंतर होणार ते +23. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घेऊ. काय काय वर्गमूळ निघतात ते पहा. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यामुळे त्याचा स्क्वेअर रूट मिळणार आपल्याला x + 5 एक y. 23 चं स्क्वेअर रूट निघत नाही परंतु कुठल्याही नंबरचे स्क्वेअर रूट हे प्लसही असू शकतो मायनसही असू शकतो. म्हणून स्क्वेअर रूटला इथं आपण प्लस मायनस 23 चं स्क्वेअर रूट निघत नसल्यामुळे इथं लिहिणार √23. आता याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढायची. हा जो +5 आहे तो साइड बदलल्यानंतर होणार -5 प्लस और मायनस √23. आता प्लस और मायनस हे दोन साईन आहेत ते आपल्याला वेगवेगळे करून दोन किमती x च्या तयार करायचे आहेत. x इक्वल टू -5 प्लस √23 और x इक्वल टू -5. आता या ठिकाणी आपण प्लस साईन वापरलं इथं आपण वापरणार -23. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स मिळाले. म्हणून आपण लिहू -5 प्लस √23 और -5 माइनस √23 is रूट ऑफ इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला ही कम्प्लीट स्क्वेअर मेथड करायची आहे. परत एकदा आपण एक्झाम्पल समजून घेऊया.
कॉम्प्लेमेंट स्क्वेअर मेथडला आपण एक्झाम्पल्स घेतले होते एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल टू 0. तर याच्यातली जी काय कॉन्स्टंट टर्म आहे प्लस 2, याच्याऐवजी आपल्याला काय किंमत ठेवली आपण k, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 10x जसं तसं लिहिलं आणि कॉन्स्टंट टर्मच्या ऐवजी तर k लिहिलं. आता इथं साइन मिडलला प्लस असल्यामुळे आपण हा प्लसचा एक्सपेंड फॉर्म वापरणार x प्लस हे ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा भाग जशाला तसा या ठिकाणी लिहिला आपण आणि याचा एक्सपेंड फॉर्म या ठिकाणी मांडला. या दोन्ही साइडचं जर कंपॅरिझन केलं आपण तर x स्क्वेअर मिळते 10x ला इकडे 2ax म्हणजे 10 च्या ऐवजी किंमत आलेली आहे 2a. त्या दोन्हीचा कंपॅरिझन मांडलं इथं आणि यावरून आपण a ची किंमत 5 आयडेंटिफाय केली. आता असे नंतर कंपॅरिझन केलं तर k इक्वल टू a स्क्वेअर येते. k इक्वल टू a स्क्वेअर, k इक्वल टू a ची किंमत 5 या ठिकाणी सबस्टिट्यूट केली आणि त्याचं स्क्वेअरिंग झालं 25. ही जी काही k ची किंमत मिळालेली आहे की आपलं जे इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये एकदा आपल्याला ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे आहे. पहा एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 25 मायनस 25 आणि यानंतर आपलं जे सुरुवातीचं कॉन्स्टंट टर्म होतं प्लस 2 ते या ठिकाणी आपण ऍड केलं प्लस 2 इक्वल टू 0. आता याचे पहिले जे 3 टर्म आहेत याच्यावरून एक ब्रॅकेट तयार करायचा आहे स्क्वेअर ब्रॅकेट. तर तो कसा तयार करायचा, पहिलेचं स्क्वेअर रूट, मिडल टर्मचं साइन आणि लास्ट टर्मचं स्क्वेअर रूट आणि हे काय कॉन्स्टंट टर्म आहेत राहिलेले 2 ते जशाल तसे लिहिले आपण. x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर याची सबट्रॅक्शन आली मायनस 23, साइड चेंज केल्यानंतर ते झाले प्लस 23 आणि इथे टेक स्क्वेअर रूट ऑफ द बोथ साइड. स्क्वेअर रूट घ्यायचे आहे. x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर रूट मिळाला आपल्याला x प्लस 5 इक्वल 23 चं म्हणजे नंबरचा आपल्याला 2 स्क्वेअर रूट मिळतात प्लस मायनस अंडर रूट 23. प्लस 5 ने साइड चेंज केली मायनस 5 आली आणि हे जे प्लस मायनस 2 साइड होते त्यानुसार आपण त्या 2 रूटच्या किमती काढल्या. अशा पद्धतीने आपल्याला आणखी काही एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सोडवला एक्स स्क्वेअर मायनस 8x मायनस 4 इक्वल टू 0. तर आता याच्यातली पहिली गोष्ट काय क्लिअर करायची की एक्स स्क्वेअरला कोफिशियंट 1 आहे का नाही, तो 1 असलाच पाहिजे. तर या ठिकाणी कोफिशियंट 1 आहे आणि लास्ट टर्म एक आपल्याला फाइंड करायचे. ते लास्ट टर्म आहे या ठिकाणी आपल्याकडे -4. आता लास्ट टर्म या ठिकाणावरून निग्लेक्ट करायचे आणि त्याच्याऐवजी आपल्याला किंमत काय म्हणायची आहे k. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस k इक्वल टू, आता हे जे 2 एक्सपेंड फॉर्म आहेत याच्यापैकी कुठला एक्सपेंड फॉर्म घ्यायचा तर या ठिकाणी मिडल टर्म मायनस असल्यामुळं हा जो काही आपला सेकंडचा एक्सपेंड फॉर्म आहे तो म्हणू आपण x मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही साइड जशा तशी लिहू एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस k इक्वल टू x मायनस ब्रॅकेट स्क्वेअरचा हा एक्सपेंड फॉर्म आहे तो एक्सपेंड फॉर्म लिहून घेऊ आपण एक्स स्क्वेअर मायनस 2ax प्लस a स्क्वेअर. आता या दोन्ही इक्वेशनचं आपल्याला कंपॅरिझन करायचं. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर आहे, मायनसला मायनस साइन आहे आणि 8 च्या ऐवजी इथे काय आलेलं आहे आपल्याकडे 2a. तर त्या कंपॅरिझन वरून आपण a ची किंमत फाइंड करू. हे 2 या ठिकाणी डिवाइड होतील आणि a ची किंमत आपल्याला 2 डिवाइड 8 4. a ची किंमत मिळालेली आहे 4. त्यानंतर आपण सेकंड टर्मचं लास्ट टर्मचं कंपॅरिझन केलं तर k इक्वल टू येते a स्क्वेअर. ते लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आता k ची किंमत परत a ची किंमत सबस्टिट्यूट करू. a स्क्वेअर मीन्स 4 स्क्वेअर k इक्वल टू 16. आता याची काही k ची किंमत मिळालेली आहे आपल्याला की आपलं जे मूळचं इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये 16 आपल्याला ऍडही करायचे आहे आणि सबट्रॅक्टही करायचे आहे. पहा आता पुढची स्टेप कशा पद्धतीने होणार. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 16 आणि नंतर लगेच काय करायचं -16 आणि याच्या पुढे आपल्याला लिहायचे आहे आपले कॉन्स्टंट टर्म जे सुरुवातीला आपण
त्याच्याऐवजी के वापरलं होतं. कॉन्स्टंट टर्म आहे आपल्याकडे -4. त्या ठिकाणी लिहून घेऊ -4 इक्वल टू 0. याच्यातले पहिले 3 टर्म 1, 2 आणि 3. याच्यावरून आपल्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट तयार करायचं आहे आणि एकही नंबर आहे कॉन्स्टंट नंबर, याची ॲडिशन सबट्रॅक्शन करायची आहे. तर पहा त्याच्यात मी तुम्हाला सोपी मेथड सांगितलेली आहे. त्या पद्धतीने त्याचा ब्रॅकेट तयार करू. x² चं स्क्वेअर रूट x, मिडलचं साईन मायनस आणि लास्ट 16 चं स्क्वेअर रूट निघणार 4. ब्रॅकेट स्क्वेअर याचा एक्सपेंड केला तर नक्कीच इतका येतो. आता -16 आणि -4 याचे ॲडिशन होणार -20 इक्वल टू 0. आता याचा जो कॉन्स्टंट टर्म आहे -20 याची साईड चेंज करू आपण. x -4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू +20. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की स्क्वेअर रूट घ्यायचे आहे. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूचे आता आपण वर्गमूळ काढू. त्याचं वर्गमूळ आपल्याला फक्त ब्रॅकेटचा स्क्वेअर निघून जाणार आणि स्क्वेअर रूट मिळणार x -4 इक्वल टू प्लस मायनस. त्या 20चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणजे आपण लिहिणार √20. आता हे जे -4 आहेत ते साईड चेंज केल्यानंतर होतील +4 प्लस और मायनस -20. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, 20चे जर आपण फॅक्टर पाडले तर 20चे आपल्याला अशा प्रकारचे फॅक्टर्स पाडायचे आहेत की जेणेकरून त्या फॅक्टर मधील एका नंबरचं स्क्वेअर रूट निघावं. अशा 20चे फॅक्टर पडतात. पहा 20चे फॅक्टर पडतात आपल्याकडे 4 × 5 ज्याच्यातल्या की 4चं स्क्वेअर रूट निघतं. ते आपल्याला या ठिकाणी आता सबस्टिट्यूट करायचे आहे. x = 4 प्लस और मायनस स्क्वेअर रूट 4 × 5. 4 × 5 म्हणजे 20 झाले. फक्त याचं स्क्वेअर रूट आपल्याला 4चं किती निघणार आता 2. ते आपल्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचे. x = 4 प्लस और मायनस 2 √5. 4चं स्क्वेअर रूट या ठिकाणी 2 निघणार. आता याच्यापेक्षाही आपल्याला पुढे जाता येतं की हे जे 4 आणि 2 आहे याचे ॲडिशन सबट्रॅक्शन होत नाही. याच्यामधून आपल्याला कॉमन फॅक्टर घेता येतो. हे 2 या 4 मध्ये ऍड करता येत नाहीत कारण हे 2 हे √5 ला मल्टिप्लाय असतात. तर या 4 आणि 2 याच्यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर निघणार 2. या 2 ने 2लाही डिवायडेशन होतं. तर 2 ने आपण 4 ला डिवाइड केलं तर 2 प्लस और मायनस 2 ने 2 ला डिवाइड केलं तर 1 लिहिला जात नाही √5. अशा पद्धतीचे आपल्याला 2 चिन्ह मिळत आहेत. तर त्याचे आपण 2 स्क्वेअर रूट तयार करून घेऊ. x = 2 in bracket 2 plus √5 और x = 2 in bracket 2 minus √5. अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स मिळत आहेत. म्हणजे बघा के ची किंमत सबस्टिट्यूट केल्यानंतर के आणि के ची किंमत फाइंड करायची आहे. के ची किंमत ऍड आणि सबट्रॅक्ट करायची आहे. त्यावरून ब्रॅकेट त्याच्यानंतर स्क्वेअर रूट आणि जर हे टर्मचे 2 फॅक्टर पडत असले तर ते 2 फॅक्टर असे पडायचे की जेणेकरून एका नंबरचं किंवा एका फॅक्टरचं स्क्वेअर रूट निघलं पाहिजे. आणि त्या दुसरे फॅक्टर आपल्याला घेऊन काही उपयोग होणार नाही. त्याला आपण 20चे फॅक्टर पाडले 4 × 5. 4चं स्क्वेअर रूट या ठिकाणी 2 निघलं. तुम्ही या ठिकाणी जरी स्टॉप केलं आणि प्लस आणि मायनस मध्ये जरी 2 रूट्स दिले तरी पण चूक होत नाहीये. इथपर्यंत गेलं तरी मार्क मिळू शकते. परंतु याच्यामध्ये आणखी स्टेप तुम्ही नवीन ऍड करू शकता. 4 आणि 2 मध्ये आपल्याला जर एखादा कॉमन फॅक्टर मिळाला तर तो कॉमन फॅक्टर आपल्याला इथं काढता येतो. 4 2 मध्ये आपल्याला 2 कॉमन फॅक्टर मिळाला. 2 ने आपण 4 ला डिवाइड केले 2 2 × 2 √5 आणि हे 2 साइड मध्ये दिलेले. अशा पद्धतीने आपल्याला कॉम्प्लेटिंग स्क्वेअर मेथडचा अभ्यास करायचा आहे. थोडीशी डिफिकल्ट मेथड आहे परंतु याचा जितका सराव होईल आणि त्या सरावानुसार आपल्याला हे मेथड सोपे करून द्यायचे आहे. तर आजच्या दशकेमध्ये जे काही आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहिलेले आहेत हे एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा. वेळेवर सोडून पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतः एक एक्झाम्पल घेऊन सोडून पाहण्याचा प्रयत्न करा
आणखी पुढच्या तासिकेमध्ये आपण याच्यातले बरेचसे एक्झाम्पल्स घेणार आहोत जे की वेगवेगळ्या प्रकारचे असतील आणि ते सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न घ्यावा करून तर जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला म्हणजे प्रॅक्टिस झाली तरच मॅथमॅटिक्स हा भाग सोपा वाटतो. ओके.